सुंदर चिरोटे जमलेले आहेत. अगदी रवाळ झाले आहेत. पाकातले चिरोटे आहेत. हात लावता क्षणी एखादा पदर तुटेल की काय अशी भीती वाटते. खमंग आणि खुसखुशीत चिरोटे झाले म्हणजे चिरोटे आपले जमलेच. असे चिरोटे बनवायचे कसे ते आपण बघूया. नमस्कार मंडळी, दिवाळी जवळ आलेली आहे. चला तर मग आपण तयारी आधी करूया. नमस्कार मंडळी, मी अहिल्यानगरीतून सविता. दिवाळीचा एक मुख्य पदार्थ म्हणजे चिरोटे. चिरोटे हे रुचकर असतात, हवे तेवढे गोड असतात. चिरोट्यासाठी जे साहित्य लागतं ते अतिशय कमी असतं. तोंडात टाकल्या क्षणीच असा क्रिस्पी आवाज आला पाहिजे, म्हणजे समजायचं की चिरोटे छान जमलेत. चला तर मग आज आपण चिरोटे कसे करायचे ते बघूया. चिरोटे म्हणले तर करायला अतिशय सोपे आहेत. चिरोटे करण्यासाठी आपल्याला 7 टप्प्यातून पुढे जावे लागते. प्रथम आपल्याला साटा बनवायचा आहे. त्याच्यासाठी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि पाव वाटी तूप घेतलेलं आहे. आता आधी ताटामध्ये तूप घेऊन त्याच्यामध्ये मैदा घालून ते छान फेसायचं आहे. त्याचा रंग पांढरा आला पाहिजे. तूप आणि मैदा फेसण्यासाठी एक थाळा घेतलेला आहे. त्या थाळ्यामध्ये व्यवस्थित तळहात बुडवायचा आहे आणि गोल गोल फिरवायचा आहे जोपर्यंत त्याचा रंग पांढरा शुभ्र होत नाही तोपर्यंत. तूप आणि हे मैद्याचे मिश्रण अतिशय हलके होते. ते एका बाउलमध्ये परत भरायचे आहे. 10 ते 15 मिनिटं या गोष्टीला लागतात. साटा करण्यासाठी तुपाच्या ऐवजी लोणी घेतले तरी छान. चिरोट्याची कणिक मळण्याआधी ओटा स्वच्छ साफ करायला हवा. प्रत्येक पदार्थ करण्याआधी अशी साफसफाई नेहमीच करावी लागते. बऱ्याच दिवसांनी स्वच्छ ऊन पडलेले आहे, नाही ते इतके दिवस अगदी ढगाळ हवामान होते. या आधीचा व्हिडिओ करंजी कोरड्या सारणाची गुलकंदयुक्त हा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही जरूर बघा. कणिक मळण्यासाठी आपण इथे फक्त मैदा घेणार आहोत. मैद्याच्या पोळ्या आपल्याला खूप पातळ कराव्या लागतात. मैद्याला मुळातच तार असते, त्याच्यामुळे ह्या पोळ्या जितक्या लाटू तितक्या त्या पातळ होत जातात. मैद्यामध्ये किंचित मीठ घातलेले आहे आणि मोहनसाठी 2 चमचे चांगले तूप गार घेतलेले आहे. एरवी तिखट पदार्थांसाठी आपण मोहन म्हणून कडकडीत तेल घालतो, परंतु गोडाचे पदार्थ करताना मैद्यामध्ये मोहन म्हणून तापून गार केलेले तूप घालतो. मैद्याचा मळलेला गोळा अर्धा तास तरी कमीत कमी झाकून ठेवायचा आहे. मैद्याच्या पोळ्या लाटायला घेण्याच्या आधी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास त्याच्यावर कॉमेंट नक्की करा. व्हिडिओ शेअर करा. यूट्यूबच्या नवीन पॉलिसीनुसार तुम्ही व्हिडिओ हाईपही करू शकता. आता आपण चिरोट्यासाठी मैद्याच्या पोळ्या लाटायला घेऊया. मैद्याच्या पोळ्या गव्हाच्या पोळ्यांप्रमाणे भराभर मोठ्या होत नाही. पोळ्या जर ओट्यावर लाटल्या तर त्या भराभर मोठ्या होण्यास मदत होते. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या पातळ पोळ्या लाटायच्या आहे. अशा जवळजवळ 4 ते 5 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. पोळ्या लाटून झाल्यावर आपण त्यात झाकून ठेवायच्या आहेत. 2 पोळ्यांच्या मध्ये आपल्याला साटा लावायचा आहे. साटा पोळीच्या पृष्ठभागावर सारख्या प्रमाणात पसरवायचा आहे. साटा लावून एकावर एक 4, 5 किंवा 6 पोळ्या ठेवायच्या आणि त्या रोल करायच्या. चिरोटा हा प्रकार इतक्या कमी साहित्यामध्ये होतो की आपण घरी फक्त मैदा आणि साखर असली तरी बास. कधीही जेवणासाठी विशेष मेनू करायचा असेल तर आदल्या दिवशी हे चिरोटे करून ठेवले तरी चालतील. पोळींचा असा रोल केल्यानंतर त्याचे समान सारखे भाग करायचे किंवा लाट्या बनवायच्या. लाट्या सुकू नये म्हणून एका भांड्यामध्ये भरून त्याच्यावर झाकण ठेवायचे. हवेशी संपर्क आला की मैद्याचा गोळा लगेच कोरडा पडायला लागतो आणि आपले चिरोटे लाटायला घेतले असतात त्याला भेगा जातात. लाट्या लाटताना आपण 2 प्रकारात लाटू शकतो. एक तर लाटी आडवी ठेवून किंवा लाटी उभी ठेवून. लाटी जर उभी ठेवली तर तिला थोडं प्रेस करायचं वरून आणि लाटायचं. असे चिरोटे तळले तर कमळाच्या आकाराच्या पाकळ्या तयार होतात आणि आडवे जर लाटून तळले तर बेकरीतल्या खारीप्रमाणे खारीसारखेच दिसतात. ते जर तळले तर गुलाबाच्या आकाराचे चिरोटे तयार होतात. आपण गुलाबाचे चिरोटे तयार केलेले आहे. मी बाहेर चिरोटे करत असतानाच घरात सुद्धा मुलींनी चिरोटे
बनवले. बघा तर, पोळ्या थोड्या वेडावाकड्या आल्या असल्या तरी काही हरकत नाही. खूप सुंदर तेही चिरोटे झालेले आहेत. मुलींनी एकावर एक जवळजवळ 6 पोळ्या ठेवलेल्या आहेत आणि लाट्या लाटताना बघा त्यांनी अगदी छोट्या छोट्या लाट्या कापलेल्या आहेत. छोट्या कापलेल्या लाट्या त्यांनी उभ्या ठेवून त्याच्यावर प्रेस करून गुलाबाच्या आकाराचे चिरोटे तयार केलेले आहेत. पाहिलंत ना, मुली शिकल्या ते. चिरोटे करायला अतिशय सोपे आहे. फक्त स्टेप बाय स्टेप जायचे. आणि हो, हाही पदार्थ डॉक्टरांनी जर साखर खायला मनाई केली असेल तर आपण पाकाशिवाय किंवा पिठी साखरेशिवायही हा चिरोटा खाऊ शकतो. माझी सीमा काकू या चिरोट्यांवर सॅकरिनची पावडर पसरते. पाक कसा करायचा ते बघू. जेवढा आपण मैदा घेतला आहे तेवढीच साखर घ्यायची आहे. त्या साखरेमध्ये जेवढी साखर घेतली आहे तेवढंच पाणी घालायचं आहे. आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे. त्याच्यासाठी थोडासा पाक आपल्या 2 बोटांच्या चिमटीत घेऊन बघायचा. तो चिकट झाला पाहिजे. पाक तयार झाल्याची दुसरी खूण म्हणजे चमच्यामध्ये पाक घेऊन त्याची तार बघायची. ती तार गोळीबंद होत असेल तर पाक झाला असे समजायचे. चिरोटे तळताना मंद बारीक आचेवर खमंग लाल होईस्तोवर तळायचे. सगळे पदर सुटले पाहिजे. माझी आई चिरोटा तळताना लोकरीच्या विणकामाची मोठी सुई आणून ती बरोबर सगळे पदर मोकळे करत असते. चिरोटा तळण्यासाठी येथे तूप घेतलेले आहे. चिरोट्यासाठी मैद्याची कणिक भिजवल्यापासून चिरोटा बनेपर्यंत अर्धा ते पाऊण तासात आपले चिरोटे होतात. पाकातले चिरोटे करण्यासाठी आपण एक तारी किंवा गोळीबंद पाक केला म्हणजे चिरोटे मऊ पडत नाही. हे चिरोटे खुटखुटीत राहतात. तळलेला चिरोटा पाकामध्ये पूर्णपणे बुडवून लगेच वर काढायचा आणि एका ताटलीमध्ये तो चिरोटा उभा करून ठेवायचा. ज्या पाकात मी चिरोटा बुडवत आहे तो पाक कोमट आहे आणि चिरोटा थंड आहे. गुलाबाच्या आकाराचे चिरोटे जर पाकामध्ये रोज इसेन्स घातला तर आणखीनच छान लागतील. आहे की नाही सोपे चिरोटे करायला? तुम्ही नक्की करून बघा चिरोटे. सुरुवातीला करताना 1च वाटी मैद्याचे चिरोटे करायचे. चिरोटे तुम्ही तेलातही तळू शकता, परंतु गोड पदार्थ हे तुपात तळलेले जास्त खमंग लागतात. यावेळेस दिवाळीच्या फराळामध्ये तुम्ही चिरोट्यांचा समावेश नक्की कराल. धन्यवाद मंडळी. आणि हो, चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्यावर कॉमेंटसुद्धा लिहा. व्हिडिओ पूर्णपणे बघा. आपण पूर्ण व्हिडिओ बघितला तरच यूट्यूब हा व्हिडिओ पुढे पाठवते. धन्यवाद.